तर तिकडे नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी सोबत लढणार आहेत आणि महायुतीच्या विरोधात जनतेमध्ये मोठा असंतोष आहे। महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही एकत्र आलेलो आहोत असं मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील म्हणतात। आज मनसेचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिकात संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत मनसे महाविकास आघाडी सोबत नाशिकातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचं जवळपास जाहीरही करण्यात आलं। विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचं कारस्थान आहे। हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल। च्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहणं ही आमची जबाबदारी आहे। स्थानिक पातळीवर निवडणुकीमध्ये युती होईल हा भाग नेते घेतीलच, परंतु मला असं वाटतं आम्ही त्या सगळ्यांना जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे आमच्या बरोबर नसतील त्यांना सोडून आम्ही सगळे एकत्र राहणार। प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या। जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये या पैशाच्या विरोधात जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडलेलं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे। राहिला विषय निवडणुकीचा, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चाचपणी करत आहोत। सगळे आम्ही एकत्र जात आहोत। असं काही नाहीये। स्थानिक पातळीवरचे अधिकार दिलेले, स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील त्या स्थानिक पातळीवर निर्णय येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांनी असं ठरवलेलं आहे। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, राष्ट्रवादी शरद पवार असेल, कम्युनिस्ट असतील, या ठिकाणी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर कोणी पक्ष अजून उरलेले असतील त्यांना सुद्धा सोबत घेणार। ज्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधात जो देशाचं वाटोळ करायला निघालेला हा भाजप देश विकायला निघालेला आहे त्याच्या विरोधात एकत्र येण्याचं सर्वांनी ठरवलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।